आज भारतीय जनता पार्टीतर्फे काटोल विधानसभा येथे लाडकी बहीण मनोमिलन सोहळ्याचे आयोजन केलेले आहे। आपल्यासोबत आहे माजी आमदार आशिष देशमुख। भाऊ, काय सांगणार? आज लाडकी बहीण मनोमिलनचे सोहळ्याचे आयोजन केलेले आहे, काय सांगणार? व तू आमची बहीण आहे अशा हजारो लाखो बहिणी यांच्या आत्मसन्मानासाठी, रक्षणासाठी देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस समोर आले आणि महिन्याचे 1500 रुपये माझी लाडकी योजनेअंतर्गत जवळपास 1.5 कोटी महिलांना या राज्यात देणार आहेत। कालपासनं ते पैसे देखील मिळणं चालू झाले। नागपूर जिल्ह्याच्या वतीने आज काटोलमध्ये अतिशय भव्य असा महिला मेळावा आपण आयोजित झालेला पाहायला मिळतो। एक आनंदाश्रू त्या निमित्ताने महिलांच्या डोळ्यात दिसतात। एक सुखावलेलापणा नक्कीच रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण महिलांमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो। उद्या रक्षाबंधन आहे आणि भावाचं कर्तव्य असतं की रक्षा महिलेची, आईची, बहिणीची व्हावी। त्या अनुषंगाने तिच्या दैनंदिन जीवनामध्ये काहीतरी मदत होईल अशा प्रकारचे 1500 रुपये सरकारने देऊ केले आहे। त्याच्या संदर्भात आतला हा मेळावा आहे। अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद हा नक्कीच नागपूर जिल्ह्यातून, काटोल नरखेड तालुक्यातून पाहायला मिळतो आणि नक्कीच महिला त्याच्यामधून स्वतःला धन्य झालेल्या समजतात।